परंतु इथं द्रास कारगिल सारख्या ठिकाणी आज जी काही सरहद शौर्योत्थान 2025 म्हणजे कारगिल मॅरेथॉन ही आज आयोजित केली. जवळपास 8 वर्षापासून याचं आयोजन होतंय. आज पहलगामच्या हमल्याच्या नंतर या पार्श्वभूमीवर देखील 2-2.5 हजार स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. ही मोठी अचिव्हमेंट आहे आणि म्हणून आपले लोक जे आहेत हे भारतीय लष्कराच्या मागे उभे राहतात, आपल्या सैनिकांच्या मागे उभे राहतात. एक देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीचं काम ते करत असतात आणि म्हणून एक प्रकारे हे जे विजयी कारगिलचा विजय दिवस म्हणून हा साजरा होतो. एक प्रकारे या कारगिलमध्ये ज्यांची शहादत झाली आहे, जे शहीद झालेत, त्यांना एक प्रकारची या मॅरेथॉनच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पित करण्याचा हा कार्यक्रम म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर लोक इथे आले आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मला एक वेगळे पण जाणवलं इथे. आर्मी याच्यात इन्व्हॉल्व्ह आहे आणि एक शिस्तबद्ध ही मॅरेथॉन या ठिकाणी पाहायला मिळाली. सरहदचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी होते आणि सरहदचे आमचे संजय नहार जे आहेत पूर्णपणे काश्मीर मध्ये आणि या सर्व कारगिल या भागामध्ये खूप वर्षापासून काम करतात. मला तर येताना एका माणसाने सांगितलं की संजय नहार हे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये काश्मीरचं ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करतायत. खरं म्हणजे अशी लोक पुढे आली पाहिजे आणि त्यामुळे या सर्व अशा प्रकारच्या मॅरेथॉनमुळे जी काय पहलगाम मध्ये झालेला हमला ती पार्श्वभूमी याला तर पाकिस्तानला चांगला धडा प्रधानमंत्री आणि आपल्या लष्कराने शिकवलेला आहे आणि पुन्हा मला वाटतं ते पाकिस्तान अशा प्रकारची सुरुवात करण्याचं धाडस करण्याचं हिंमत करणार नाही. परंतु अशा प्रकारच्या मॅरेथॉनमुळे लोक एकत्र येतात आणि खऱ्या अर्थाने इकडे बघा, इकडे टुरिझम शिवाय दुसरा पर्याय नाही आणि म्हणून टुरिझम पण वाढलं पाहिजे. आमचे सैनिक पण आता तर गरमी आहे पण थंडीमध्ये बर्फामध्ये या भागात कसं काम करतात हे पण मोठं एक दिव्य आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेस कारगिलला पाकिस्तानला कारगिलमधून उकडून फेकून दिलं आणि कारगिलवर विजय मिळवला. त्या सर्व जवानांना आणि जे शहीद झाले त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पित करतो. मगाशी एक त्या लढाईमध्ये लढलेले सुभेदार इथं मला भेटले. फार अभिमान वाटला की अशा परिस्थितीमध्ये भारताच्या सीमांचं, भारताच्या